करणारा आपण बघतोय शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये जे खेळाडू बाय कालच्या सत्रात जर बघितले गेले तर व्हीपीएल टुर्नामेंट ऑफ द कॅच पकडली की काय झेल टिपला गेला दिनेशच्या माध्यमातून अप्रतिम झेल टिपला आपल्याला काल बघायला मिळाला. ओ यावेळेस परत एकदा बॅटची कडा चेंडू मात्र आपण बघतो ट्रॅव्हल करेल सीमा रेषा पार वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार या दरम्यान येईल. योगेश बोसगे आपण बघतोय या देखील खेळाडूचं आगमन झालंय. कोपरगाव तालुक्यातील कानेगाव वारे या गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. आज बीपीएल चे सामने बघण्यासाठी आपण बघतोय वैजापुरात दाखल झालेत की कोणाचे आयडॉल बनून आले. यावेळेस परत एकदा आता आपण बघतोय चेंडू कट करण्याचं काम केले गेले. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल तोपर्यंत मैदानाच्या एक धाव असेल. षटक क्रमांक 1 मैदानाच्या संपलं जाईल. एका षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावा 1 गडी. आयकॉन रवी आयरे स्वतःवर नाराज असेल. हो यावेळेस पहिला चेंडू आणि रिव्हर्सचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. इथे बघा चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार वन बाउन्स चौकार. जोगिंदर शर्मा या खेळाडूवर आता नजरा असणार आहे कारण की संघाचा आयकॉन खेळाडू रवी बाद झाला. त्यानंतर जोगी आपण बघतो मैदानाच्या दाखल झाला. आयडॉल जोगीला मात्र कामगिरी करावं लागेल. ओ यावेळेस परत एकदा कव्हर रिजनला फटका आलाय. सुरेख फटका चेंडू ट्रॅव्हल करेल सीमा रेषा पार 6 रन षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री रवींद्र उर्फ बाळूशेठ संचिती चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा उत्तुंग षटकार. जोगी तयार. ओहो समोरच्या दिशेला जोगी जोगी आणि जोगी काय फटका आलाय. आशिष शर्माच्या बॅट बद्दल लागोपाठचा या षटकातील दुसरा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री रवींद्र उर्फ बाळूशेठ संचिती चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा उत्तुंग षटकार. जोगी तुसुमकर या खेळाडूवर मी अगोदर सांगितलं नजर असणार आहे आणि त्या कामगिरीसाठी ओळख देखील आहे जोगीची. ओहो यावेळेस परत एकदा आडव्या बॅटने फटका फसला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती नो मॅच लँड मध्ये आपण बघतो चेंडू लँड झालाय. चेंडू ची फेकी होईल तोपर्यंत मैदानाच्या जर बघितले गेले तर 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या गेल्या आहेत. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील होता पण पंच कळवतात सुरक्षित आपल्या घरट्यात दोन्ही फलंदाज आहे. कुठल्याही प्रकारचं नुकसान या दरम्यान होणार नाहीये. यावेळेस परत एकदा कव्हर रिजनला चेंडू खेळलाय. चेंडू फरार वन बाउन्स 4 रन चौकार.
पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री विशाल शेठ संचिती माजी चेअरमन व माननीय श्री सौरभ शेठ संचिती संचालक दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा सनसनीत चौकार. वा वा जोगी मात्र आता मैदानाच्या आत बरसतोय. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. माननीय श्री रवींद्र उर्फ बाळू शेठ संचिती चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा रोल बोलल्या. तुंग षटकार. बॉल नाही का तिथं मधी आहे का? रोल द्यायचं का? दोन षटक संपले गेली. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 33 धावा एक गड्याच्या मोबदल्यात. वा फटका सुरेख आहे. 4 रन येईल. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री विशाल शेठ संचिती माजी चेअरमन व माननीय श्री सौरभ शेठ संचिती संचालक दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सरपराज. यावेळेस परत एकदा आडव्या बॅटने आपण बघतो चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. चेंडू पुरेशा बॅटवर येऊ शकत नाही. इथे एकाच धावेने दोन्ही फलंदाजाला मात्र संतुष्ट व्हावं लागेल. जोगीची बॅट मात्र आज तळपते आणि गरज देखील आहे. कारण की सरपंच वॉरियर्स या संघाला जर बघितलं गेलं ना तर संघाचा आयकॉन रवी आयरे हा नक्की स्वतःवर नाराज असेल आणि कुठेतरी विचार करत असेल का 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 मी त्या चेंडूला छेडलं, का त्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला मी हात घातला. आज नक्की स्वतःवर नाराज असेल. यावेळेस स्विंग आणि मिस आहे. यावेळेस परत एकदा बॅटची कडा. अपील मात्र या दरम्यान केली गेली. सुनील तरी म्हणतोच मग
इथे फटका बसलाय. झेल मात्र सुटले गेलाय आणि जीवदान कोणाला दिले गेले तर जोगी सारख्या फलंदाजाला मात्र जीवदान दिले गेले. स्कोर कार्ड लाव. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जर बघितली गेली तर 39 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यात. लोअर फुलटच चेंडू मध्ये आपण बघतो. चेंडू खेळू काढला. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने चित्याच्या चपळाईने चेंडूवर आलाय. तोपर्यंत मैदानाच्या आत एकच धाव आहे. किशोर आघाडे महाराष्ट्र पोलीस रफ्तार राजा गोलंदाजी मार्कवर. वाह पंच कळतात चेंडू खराब आहे. ओह यावेळेस इथे फटका फसलाय. चेंडू हवेत आणि झेल सुटलाय. आम्ही इथून चेंडू बघतोय. अजून चेंडू लागलेला नाहीये आशिष सर. नाही लागलाय. आम्ही स्वतः बघतोय. चौकार नाहीये. पळून धावा किती घेतल्या? 2 धावा. यावेळेस परत एकदा आकडे सर जेव्हा आपण बघतोय चेंडूवर येईल आणि एकच धावा आहे. झेल मात्र आपण बघतोय अगोदरच्या चेंडूवर सुटला. जीवदान दिले गेले आणि 2 धावा देखील या दरम्यान पूर्ण केले गेल्यात. स्कोर कार्ड जर बघितले गेले तर 44 रन 44 धावा एका गाड्याच्या बदल्यात. षटक क्रमांक जर बघितले गेले तर 3.3 चौथं षटक मार्गस्थ आहे. ओहो यावेळेस परत एकदा डाऊन लेग साइड. चेंडू फरार. षटकार.
सर शेख सर 7 मिनिटावर राहिलेत, अजून 2 षटकं पडायचे. 7 मिनिटं शिल्लक आहे. टायमरवर ध्यान द्या, अन्यथा पॅनल्टी द्या. सर्कल मध्ये एक प्लेअर बोलून घ्या. यामुळे जर बघितले गेले तर पंचकळातला चेंडू खूप खराब आहे. एक अतिरिक्त स्वरूपात देखील धाव या दरम्यान काउंट केली जाईल. आणि एका धावेने जर बघितले गेले तर धाव संख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली गेली ती 51 धावा. जोगिंदर शर्मा जर बघितले गेले तिसऱ्या पंचांकडे मात्र रेफर केले गेले. तिसऱ्या पंचांकडे मात्र या दरम्यान आपण बघतो चेंडू वाईड आहे की नाही. थोडं माग, थोडं प्ले 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 झूम 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 झूम. ओके, इट इज बॉल. बॉल आहे. हंपर प्लीज रिव्हर्स युअर डिसिजन. कॅमेरा इज नाव. फ्लेअर डिलिव्हरी आहे. एक डॉट चेंडू मैदानाच्या येईल. ओहो, यावेळेस जोगी सांगितलंय, यावेळेस मी आता सोडणार नाही. चेंडूला रेडार मध्ये घेतलंय आणि पाठवलंय पार्किंग लॉटला. 6 धावा आपण बघतो या दरम्यान इथे मिळले जाईल आणि या 6 धावेने आपण बघतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वर धावा आहे 56 रन. एक गड्याच्या मोबदल्यात आणि तो गडी असेल संघाचा आयकॉन रविराज आयरे. स्वतःवर नाराज असेल का मी चौकार मारला नाही, का माझ्या बॅटवर चेंडू आला नाही, याचा विचार मात्र आता रवी नक्कीच करत असेल. आणि याची भरपाई मला माहिती आहे की रवी याची भरपाई नक्कीच करणार आहे. स्वतः नाराज असेल. जाताना बरेचशा विचार मी बघत होतो की जाताना बरेचसे विचार रवीच्या डोक्यात आले की का मी ते बॉल खेळलो आणि का पुरेसा बॉल तो मी खेळलो नाही. याचा विचार मात्र आता रवी आज रात्रभर करणार आहे. नवीन गोलंदाज. बॉलर नेम प्लीज. विक्की.
यावेळेस वन बाउन्स चौकार आहे. चौकाराच्या सहाय्याने जर बघितलं गेलं तर आशिष शर्मा यांच्या अर्धशतक देखील पूर्ण. एकदा जो टाळ्या होऊन जाऊ द्या. 50 धावा आशिष शर्मा या खेळाडूच्या पूर्ण झाल्यात आणि वैयक्तिक 20 चेंडू 51 धाव्यांची खेळी आशिषच्या बॅट बंद आली. यावेळेस परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र पुरेसा बॅटवर आला नाही. एक धाव घेतला गेली. दुसरा धावेचा प्रयत्न या दरम्यान होईल का? यावेळेस क्षेत्ररक्षक दूरवरती असेल आणि चेंडू फरार होईल. 4 रन चौकार राहील. या षटकातलं जर समीकरण बघितलं गेलं ना मंडळी तर पहिल्या चेंडूवरती जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. दुसरा चेंडू जर बघितला तर चौकार आला. यावेळेस सिंगल येईल का? हो यस इट इज. 1 धाव परत आलेली आहे. समीकरण काय आलंय? पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय, तिसऱ्या चेंडूवर परत सिंगल आली, चौथ्या चेंडूवर आपण बघतोय चौकार आला. आता 5व्या चेंडूवर परत सिंगल आलाय. आता चौकार येईल का? यावेळेस चेंडू सुरेख. षटक समाप्तीच्या शरीर 5 षटक संपली. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा 67 रन 1 गड्यांच्या मोबदल्यात आणि आउट होणारा फलंदाज रवी आयरे. नक्कीच आज जर बघितलं गेलं तर जोगी संघाचा तारणहार ठरलाय आणि आज स्वतःवर नाराज ठरेल फक्त एकमेव संघाचा आयकॉन मॅन फ्रॉम नाशिक का रवी आयरे. आपण बघतोय स्वतःवर नाराज आहे. कारण की रवी जर बघितलं गेलं तर आज नक्की एका विचारात मला बघायला मिळतोय. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर देखील आपण रवीला बघू शकता. ओ यावेळेस स्विंग आणि मिस आहे. धावा धुण्याची संधी देखील आपण बघतो या दरम्यान इथे उपलब्ध होईल आणि फलंदाज सरफराज बाद असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झाला आहे. बाबासाहेब महाराष्ट्र पोलीस आपण बघतो मैदानाच्या आत दाखल होईल. स्कोर कार्ड जर बघितले गेलं तर 67 धावेंवर अजूनही स्थिर आहे. ओहो यावेळेस फुलटो चेंडू आणि त्याचा घेतला गेलेला खरफूस समाचार. गुड्डा टेक और तमाशा देख. काय फटका आला जोगी तो सुंकरच्या बॅट मध्ये. वा जोगिंदर आशिष शर्मा
लोकलचा एक सितारा आज मात्र बरसतोय बघा. आणि खेळी गरजेची खूप होती कारण की संघाचा आयकॉन खेळाडू रवी अरे पहिल्या चेंडूवर ज्या वेळेस बाद झाला ना अशी वाटली पाणी कुठंतरी लडकणार आहे पण तिथून मात्र संघाचा डाव सावरलाय आशिषने. यावेळेस परत एकदा समोरच्या दिशेने फटका खेळू काढला. एक धाव तर घेतला गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाकारलाय. दुसरी धावेचा प्रयत्न देखील केला जाणार नाही. ओ यावेळेस बाबासाहेब आले आणि चमत्कार देखील दाखवलाय. वा चेंडू जर बघितला गेला ना तर आउट ऑफ द स्टेडियम आहे. काय षटकाराला डायरेक्ट पाठीमागच्या साईडने चेंडू गेलाय. काय फटका आला बाबासाहेबच्या बॅट मध्ये. फटका असा धुवाधार हा गेला षटकार माननीय श्री रवींद्र उर्फ बाळूशेठ संचिती चेअरमन दी वैजापूर मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वैजापूर यांचा उत्तुंग षटकार. यावेळेस परत एकदा समोरच्या दिशेने फटका खेळू काढलाय. क्षेत्ररक्षक या दरम्यान आहे कलेश सर. जोपर्यंत चेंडू होईल तोपर्यंत मैदानाच्या आत एकच धाव आहे. चला यानंतर होणारा सामना जेके वॉरियर्स विरुद्ध ओहो. यावेळेस परत एकदा फुलटो चेंडू हवेत. नितीन चव्हाण चेंडू खाली आणि झेल सुटलाय आणि ते धावबाद. आशिष शर्माची खेळी संपुष्टात. सहा षटक संपली. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावा स्कोर कार्डवर आहे.